छुपाए लोगों को डर के सगळं मिळेल तुम्हाला काय चुपके निकला है और बजा हे काय बोला म्हातारडा अरे श्रीमान तुमला सबसे मिलोगे तो रुको मुझे जाने दो। साला झूठा आश्वासन देके भागने की कोशिश कर रहा था अरे क्या श्रीमान लिफ्ट मध्ये खाली गेलो ना हा. तर खाली 200-500 लोक फ्लोरला आलो तिथं 300-400 लोक। अरे बापरे अरे श्रीमान अख्खे शॉप बंद केलेले मी आतमध्ये अडकलो आणि मी पत्तूला बोललो पत्त्या ऐक ना मी वेरणाची चावी घे प्लीज कसं तरी येऊन पार्किंगला येणार आहे। दोस्तों मीटअप 1 बजे का मीटअप था और मैं 1:01 पे मीटअप से बाहर आ गया दोस्तों। कटकट दोस्तों मैं आपको बता नहीं सकता हूँ मेरे साथ क्या हुआ है। मेरे लोग घायल हो गए हैं दोस्तों, मेरे बच्चे का बट्टा टूट गया है, अभिजीत का मान पे वार हुआ है और करण और चेतन और पतिया किसी दलदल में फंस चुके हैं, कोई निकलने का विषय नहीं ले रहा है। दोस्तों मॉल में ना मैंने 600 का अंदर लगाया था बट आंखों के सामने पता नहीं कुछ 6,000 दिख रहे थे, पता नहीं क्यों वो भी आंखों को दिख रहे थे, उड़ी मार के देखा नहीं। एक से पहले आए थे, हाँ 1 से पहले आए थे 6,000 से भी ज्यादा। और मेरे बॉडीगार्ड रानी जी बन गए, अभी जी बन गए और वहाँ पे जयेश भाई थे वो बन गए और उन्होंने मुझे कैसे तैसे करके यहाँ से थोड़ा सा एक स्टोर पे लेके गए। उस स्टोर में जाते जाते स्टोर की एंट्री में नहीं क्या बजने वाला सेंसर वो सारे के सारे उखड़ गए, सब उखड़ गया। वहाँ पे वॉच का स्टोर था कांच का, उसकी कांचें फूट गई, उसके बाद हमारी कमर टूट गई, उसके बाद एक बच्चा बेचारा ऐसा कढ़ा, उसका मैंने कंधा भी देखा लेकिन मैं कुछ कर नहीं पाया क्योंकि कर ही नहीं सकते थे। मैं अपने भी इधर उधर महसूस कर रहा था गुद्दे विद्दे लगते हुए बट कुछ नहीं कर सकते थे। और फाइनली डिसीजन ये हुआ कि गर्दी बहुत ज्यादा अमाप है, आपकी लायकी नहीं श्रीमान भाऊ, आप यहाँ से निकलो, ऐसा मुझे बोला गया क्योंकि सिचुएशन आउट ऑफ कंट्रोल इन जस्ट सेकेंड हो गई थी। एक कोपरे में मिला था एक जगह पे, मैं सेफ एरिया था। निरागस लोक आहेत रे तुम्ही, निरागस लोक। हे देखो यतीन कदम थँक्यू 100 आय भावा आज मी ड्रायव्हर आहे बट तुझ्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी कमवतो माझी फॅमिलीसाठी, त्यामुळे मला मोटिवेशन मिळालं। अरे थँक्यू यतीन भाऊ, फुल नाही फुलाची पाकळी नाही, तुम्ही अख्खं फुलाचा गुच्छा कमवायला लागतील, हळूहळू सगळं होईल, हळूहळू एकदम पॉझिटिव्ह राहा। थँक्यू सो मच फॉर 100 रुपीज बाय द वे, बहुत प्यार। ये गर्दी आ रही थी, मेरी चड्डी फटके 4 हो गई थी। यहाँ पे मैं इतना डर रहा था, लोग आए ना वही जगह में भावनवाल निघायला लागेल, भावनवाल निघाला काम 25 लोक वाढली तर मी काय करू। ये मैं इतना डिटेल नहीं देखा था रे ब्लॉग ये। गाइस मैं भी लाइव आया था इंस्टाग्राम पे, सारा मनोगत व्यक्त किया है लेकिन आपको बताना चाहता हूँ अभी यहाँ पे रुका पुणेकरों ने, रस्ते में गाड़ी रोकी, रस्ते में गाड़ी भी जा रहे, ये रानी निकला इसलिए हम निकल पाए, अभी भी पीछे लोग आ रहे, कंटिन्यू लोग आ रहे, जहाँ पे गाड़ी रोक रहा हूँ डायरेक्टली 50 लोग जमा हो रहे हैं। लेकिन विषय है कि करण स्टोर में छुपा हुआ है लोगों को डर के, करण स्टोर में छुपा है लोगों को डर के। सगळं मिळेल तुम्हाला काय चुपके निकला है और बजा हे काय बोला म्हातारडा अरे श्रीमान तुमला सबसे मिलोगे तो रुको मुझे जाने दो। साला झूठा आश्वासन देके भागने की कोशिश कर रहा था अरे क्या। श्रीमान लिफ्ट मध्ये खाली गेलो ना हा. तर खाली 200-500 लोक फ्लोरला आलो तिथं 300-400 लोक। अरे बापरे अरे श्रीमान अख्खे शॉप बंद केलेले मी आतमध्ये अडकलो आणि मी पत्तूला बोललो पत्त्या ऐक ना मी वेरणाची चावी घे प्लीज कसं तरी येऊन पार्किंगला येणार आहे। ती गाडी निघाली बघ त्या पत्त्याला अडलं, पत्त्याची अर्धी हवा टाकली, पळून गेला रे भावा मला टाकून। अभी मैं तुमको एक मजा बताता हूँ कि फ्यूचर में होने वाला एक इवेंट है। हाँ क्या वो सार्वजनिक इवेंट है एक्चुअली, उधर मुझे आमंत्रण ही नहीं कर रहा। मतलब आप मत आओ, कोई दिक्कत नहीं है, आप अपना ख्याल रखो, घर पे संभाल कर रहो। अच्छा लगता है ये लाइफ भाई, कभी कभी अच्छा लगता है लाइफ, बहुत ज्यादा लेवल पे निकला है। वन साइड काम 25 हो रहा है, वन साइड काम 25 गाड़ी पे ठोक रहे लोग ऐसा। यहाँ पे पत्या जो डरा था ना आपको, भाई 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 सबको क्या लगा तू ये गाड़ी में आया ना हाँ और मेरे गाड़ी को पढ़ दे। हाँ इसीलिए तो मैं आप ही की गाड़ी में गायब हो गया, आपको वो गाड़ी किसी को पता नहीं थी, ऐसा विषय। मेरे को लगा बोनेट बिनेट पूरा ढेंड पिंड हुआ रहेगा रे। सेम
सेम टू सेम मुंबई में ऐसा ही सेम विषय हुआ था, एक ही गाड़ी को पकड़ के रखे थे लोगों ने. नाही रे नाही भाई, म्हणजे ही नाही, कुठली विचित्र पुण्याई आहे आणि आहे, काय आहे, काय? हे अनबिलिव्हेबल गोष्ट आहे. ही आपण किती वेळा सॉरी हे आपण कितनी भी बार नाही हिंदीत ते फील नाही ते बोलताना हे आपण किती वेळा बघितले ना असे व्हिडिओ, तरी हे मन भरत नाही. कारण हे मी स्वतःला इथे इमॅजिन नाही करत आहे की मी आहे तो, मी हे माझ्यासाठी आहे सगळं. हे मला खरंच इमॅजिन नाही होते. हे खरंच वेगळं आहे रे. तुमच्या चेहऱ्यावरची ती आतुरता आहे, ते चेहरे बघा तुमचे, त्या चेहऱ्यावरची मला बघण्याची आतुरता आहे, एवढं वेडेपण आहे मला बघण्याचं. हे एक नॉर्मल व्यक्ती जो असतो ना तो इमॅजिन नाही करू शकत. आपण असे मोठ्या घराण्यातली माणसं नाही, आपण नॉर्मल जॉब बीप करणारीच माणसं. अचानक लाईफमध्ये एक रिस्क घेतली, बदल झाले आणि ते बदल इतके रॅपिडली झाले. हे सगळं झालंय हे फक्त तेव्हा तर आय गेस 3 वर्ष झाली होती ना पूर्ण करिअरला, 3-3.5 वर्ष. 3-3.5 वर्षाच्या करिअरमध्ये हे सगळं बघणं हे खरंच एक्सेप्ट नाही करत मन बॉडी. एवढं लोक कसे काय प्रेम करू शकतात एखाद्या व्यक्तीवरती. मी आजही प्रश्न सेम असतो मला स्वतःला की एवढं वेडेपण काय आहे लोकांचं मला घेऊन, मला कळतच नाही. पण मी एक गोष्ट जबाबदारीने वागायचा प्रयत्न करतो की माझ्यामुळे तुम्ही कधी हर्ट नाही व्हावे. आणि मोस्ट ऑफ द टाइम ते मला फील येतं गाडी चालवतानाच की एखाद्याने मागून हॉर्न मारला आणि मी पळालो का मला डिप्रेशन येतं. नंतर स्टार्टिंगला हॉर्न मारला का असं वाटतं की नाही नाही नको नको पळू, गर्दी होईल, लपड भीती वाटते, आधीच भीती असते मनात. आणि एखादा कोपरा विपरा दिसला का कोपऱ्यात थांबतो. पण जर नाही थांबू शकलो नाही एखाद्याला तर नंतर मग ते खूप असं एकदम घाण फील येतं की यार मी त्याला भेटू नाही शकलो यार, त्याला काय वाटलं असेल, त्याला राग आला असेल का. हे फक्त बाईकचा विषय आहे तेव्हा होतं, पण बाकी जेवढं बोलू तेवढं कमी आहे तुमच्यासाठी. आणि मग एका बस डिपॉट होतो जुनपणा, मग तिकडे लपलो आतमध्ये. असं होतं की असं वाटत होतं की आम्ही आतंकवादी आहेत. हे जे फ्रेम मध्ये लोक आहेत ना हे खरंच माझा जीव आहेत. आणि मनापासून अशी इच्छा होती माझी किंवा कदाचित आहे की सगळ्यांनी कुठल्याही मनामध्ये दुसरी थिंकिंग न ठेवता, ग्रजेस न ठेवता, एकमेकांना जज न करता एकमेकांसोबत राहावं, एकत्र येऊन राहावं अशी इच्छा माझी आजही आहे. मला माहिती आहे इच्छा आता काय पूर्ण एवढी होणार नाहीये, कारण सगळ्यांची मनं वेगवेगळी आहेत. खूप वर्ष ट्राय केलं मी सगळ्यांची मनं जपायचं, सगळ्यांना एकत्र करायचं, पण आता मी सगळ्यांना मोकळं केलेलं आहे. त्यांची इच्छा, त्यांच्या मर्जी आहेत. आता जर कोण प्रेम करत असेल, खरंच त्यांना जाणीव असेल गोष्टीची, तर स्वतःहून त्यांना त्यांची गोष्टी कळतील आणि होपफुली लाईफमध्ये सगळे एकत्र येतील. आले तरी ठीक आहे, नाही आले तरी ठीक आहे. आता मी युज टू झालेलो या गोष्टीमध्ये. पण छान आहे, हा फील खूप छान आहे. आताचा जो ग्रुप आहे तो खूप सुंदर आहे. अजिबात भांडणं नाही आहे, काय नाही, कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे, मस्त चाललंय सर्व. आणि बस आता या ग्रुपला नजर नको लागा. हा ग्रुप वाढू दे. जुनी लोक जॉईन झाली तरी चालतील, नवीन लोक आली तरी चालतील. हा ग्रुप छान प्रकारे वाढू दे, नॅचरली छान मजा येईल. आम्ही गुन्हा केलाय काय मोठा आणि आम्ही पोलिसांपासून लपतोय अशा मी एका ठिकाणी लपलो आणि तिकडे त्या शाळेतली पोरं बसमधनं त्या पोरांनी ओळखलं मला. त्यांनी चालत्या बसमधनं उड्या टाकल्या. आईच्या गावात ती बस डायरेक्ट थांबली. तो कंडक्टर बोलतो काय विषय, तर ते पण बोलतात काय ना तुम्ही जा. म्हणजे बॅगा बिगा त्या बॅगा बसमध्ये तरी ते बोलतात जा. मी म्हणाले बॅगा तर घ्या, मध्ये जाऊन बॅगा घेऊन आले, त्याच्यासून फोटो वगैरे झाले. हे वेडं प्रेम मी माझ्या जिंदगीत नाही कधी अनुभवलं. आणि मी खरंच आईची कटकट इतकं इमोशनल चाललेलं मस्कर नाही. चुकून माझी नजर मागे त्या करणवर गेली रे. मी कधीपासून घाबरलेलो का तू त्या मोबाईल मध्ये माग मी काय करतो ते बघायला नको. अरे करण तेरी लायकी थोड़ी भी नहीं रे दोस्त. अरे तू जहां जाता है वहां मोबाइल पे करता क्या रहता है रे तू. तेरे को क्यों नहीं कंट्रोल होता रे खुद पे. अरे अपने शरीर को, अपने आंखों को थोड़ा तो कंट्रोल करना सीख रे. अरे कभी तो मोबाइल बाजू में रख मेरे दोस्त. अरे तू हर जगह पे मोबाइल में रहता है रे. तेरे को कुछ शर्म हया नाम की कोई चीज है कि नहीं मेरे दोस्ताना. अरे सिमन वो भोंडे ने मेरे ऊपर ब्लर क्यों नहीं किया रे कुत्ते. अरे मेरे आप कभी से टाइट मालूम है क्या, जब से ये चालू हुआ ना प्रेम सबसे पहले उधर ही मेरी नजर गई मेरे पे. अरे तू कंटिन्यू इधर इतना इमोशनल मैटर हुआ है, रिकॉर्ड टूटे यहाँ पे और ये बंदा सामने चैटिंग कर रहा है. भाई इसको कुछ पड़ी ही नहीं है. अरे नहीं, अरे श्रीमान मैं सच्ची बोल रहा हूँ. अभी ना मैं जो डर रहा था ना, मैं बोला बस यार ये कब आगे जाएगा, भोंडे ने क्या इतना डीपली रखा है, जाने दो ना आगे. तूने देखा रिकॉर्ड टूटे लेकिन अपना रिकॉर्ड कायम है. एक मिनट. जय श्री राम डैडी प्लेयर जी. आदित्य देंगे 4 रुपीज. तन्वी दी को हर्ट किया तो अच्छा लगता है क्या. हर्ट ऐसा नहीं है रे ब्रो. देख मैं हर्ट नहीं करता. ये मेरा ग्रुप है, मेरी गैंग है, और इन लोगों को मैं ऐसे ट्रीट करता हूँ. अगर मैं उनको रिस्पेक्ट, इज्जत ऐसा मुंह पे दूंगा ना तो मजा नहीं. रिस्पेक्ट इज्जत दिल से दी जाती है, मुंह पे बेइज्जत ही किया जाता है. गेमिंग शॉट 100 रुपीज. आय एम प्रणाली श्रीमान. तुझे फ्रेंड्स खूप लकी आहेत की तू फ्रेंड्स आहेस त्यांचा. लॉट्स ऑफ लव. परफेक्ट बोलले, ते लकी आहेत कारण त्यांना मी भेटलेलो आहे. 100% खरं आहे, मी एक्सेप्ट करतो ही गोष्ट. आणि आर्यन त्यांच्या 4 रुपये. आणि त्यांना लकी बनवण्यासाठी पण मला खूप लकची गरज पडली आहे आणि अजून पुढे पडणारच आहे. सो तुमचा आशीर्वाद डोक्यावर राहू दे काय. आई आपकी पॉजिटिव थिंकिंग की वजह से कर. अरे लव यू यतीन भाऊ. आर्यन थँक्यू फॉर. अरे नल्ल्या 10 का रिजल्ट कब है.
अरे अरे मुझे कैसे पता होगा आर्यन भाई 10 का रिजल्ट कब होगा यार, मुझे कैसे पता होगा दोस्तों 10 का रिजल्ट कब है। वो तो एक मिनट है अभी नहीं, देखो बाल ना एकदम घानेरडे भुजंग की तरह बढ़ गए। मैं स्ट्रेटनिंग कर लेता हूँ दोस्तों, मुझे ना कसं तरी वाट रहा है क्योंकि मैं एकदम गंदगी से भरा हुआ दिखता हूँ और वे बाल है ना एकदम ऐसे वाकड़े किधर भी जा रहे हैं। मैं कर लेता हूँ, कल ही करता हूँ, उद्या साठी तरी चालेल। येणं आलंय बघून मला ना असं एकदम वेगळंच वाटतं रे। मी कसं एक्सप्लेन करू, माझी छाती फाडून तुमच्या समोर ठेवू असं वाटतंय मला। म्हणजे मी खूप जास्त खुश आहे आतमधून, म्हणजे हे वेगळंच रे, हे स्वप्न पण नाही होऊ शकत रे मी। म्हणजे ठीक आहे ही लाईफ तुम्ही मला दिले, मी हे सगळं कॉम्प्युटर हे कंपन्या आपल्या सोबत जुळल्या आहेत, या गाड्या बिड्या आपण घेऊन शकतो, हवं ते करू शकतो, आता सगळं ठीक आहे रे। पण हे सगळं एक साईडला आहे, पण हे जे तुम्ही मला दिले ना आईच्या गावात, याचा अंदाजच नाही रे काय, हे कधीच नाही मिळू शकत। हे खूप वेगळं आहे, एवढी गर्दी होणं खूप वेगळं आहे रे एखाद्या माणसासाठी। 6,000 10,000 पब्लिक काय असते, एवढी वेळेआधी पब्लिक एखाद्या माणसासाठी धावणं, हे काय म्हणजे जिंदगीत वेगळंच रे हे सगळं। मला सुचत नाही काय बोलू आणि काय करू। आई शपथ भावनो, खूप खूप आभार। मी खूप शांत झालोय सध्या, मला सुचत नाही मी काय बोलू काय नाही, म्हणून मी काही बडबडत असेल कदाचित। पण राणे रडतोय राणे, हा भावनो हे नाही रे, हे नाही भावनो, हे नाही बघू शकत, हे वेगळाच प्रकार आहे। हे भाव हा रुबाब आहे, हा माज है की एवढी राणे ना दोस्तों, राणे ये बंदा बहुत अच्छा है, मतलब वो जीव लगाता है, मतलब इज्जत है। ये सब लोग है ना, ये जीव बहुत लगाने लगे और आजकल तो बहुत ज्यादा प्यार करने लगे मुझे, तो मुझे अच्छा लगता है। जरा एक दूसरे से झगड़ा नहीं करते, एक दूसरे के साथ मिलके रहते, बहुत अच्छी फीलिंग है। बस मैं यही चाहता था कि यार सब लोग एक दूसरे के साथ जुड़े रहे, अच्छा लगता है। वेळे श्रीमान, एवढी लोक तुला बघायला वेळे तुझ्या मागे धावतायत। अरे काय भाऊ, मी काय केलंय माझ्या लाईफ मध्ये जे तुम्ही एवढे वेळे माझ्यासाठी। अरे मी पण तुमच्यासारखाच आहे, मला तर काय कळतच नाही। लोक खूप काय काय बोलतात। एक पोरगा मला बोलला, दादा आमच्या लाईफ मधला तू एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहेस, तू खुश आहेस, तू हसत राहशील तर आम्ही जिवंत राहू। आणि त्यांनी मला मिठी मारली, मला तेव्हा एवढं भरून आलं। प्रत्येकाचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि ते चेहरे, बऱ्याच लोकांचे असे चेहरे ज्यांना मी भेटू नाही शकलो। आणि भावांनो जर खरं बोलावं, हा बोलला ते बरोबर आहे। जर काय म्हणजे स्वर्ग सुख काय असतं ना, हे जिवंतपणीचं बघायचं असेल तर मी बघितलंय ते, आणि ते आज बघितलंय। म्हणजे भीती होती त्या गोष्टीमध्ये, पण हे असं स्वर्ग सुख कधीच, म्हणजे मला पैसे विषय झिरो आहे त्या गोष्टी पुढे, मस्ती नाही, सगळं झिरो या गोष्टी पुढे, या प्रेमापुढे सगळं शून्य आहे। थँक्यू भावनो यार, थँक्यू, लव्ह यू। मी म्हणजे मला ते लोक पण गाडी बिडीत ते सतत बोलत होते की तू असा शांत शांत काय काय होतंय, मला असं सतत भरून येत होतं, मला समजतच नाही मी कोणापुढे एक्सप्लेन करू। मला असं वाटतं रोडवर जाऊन ओरडू का, मी त्यांना जाऊन परत भेटू का, मी तुम्हाला मिठी मारू का, पण ते पॉसिबल नव्हतं कारण तुम्ही सगळे एवढे होते तर नसतं झालं, म्हणजे ते नसतं पॉसिबल होऊ शकलं। खूप म्हणजे किती आपण प्रयत्न केले ना, हे खूप कठीण आहे, म्हणजे असं सिस्टम ऑर्गनाइज करून करणं खूप कठीण आहे। 1 वाजायच्या आधीची गर्दी आहे, नंतर जर मी थांबलो असतो ना, मला आणखी आम्ही थांबलो असतो थोडा। अरे मला माझ्या ताईचा फोन आला, ताई पण बोलली की भाऊ आमच्यापर्यंत न्यूज आली की मॉल बंद झालाय। मॉल बंद केला भावांनो, मॉल बंद झाला सांगायचं विसरलो। माझी एक मैत्रीण आहे तिकडे, तिचं बाजूला ऑफिस होतं, ती मला बोलते की आमच्या ऑफिसमध्ये नुसता गोंगाट झाला की बाजूला कोणतरी मोठा सेलिब्रिटी आला, काहीतरी झाले। आणि नंतर मला कळलं की तूच त्या मॉलमध्ये आला होता। मग मी त्यांना रुबाबत सांगितलं की अरे तो माझा बालपणीचा मित्र आलाय वगैरे असं काय काय, म्हणजे वेगळंच आहे रे सगळं। करण से